विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागात आपण मेथड्स ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये ग्राफिकल मेथड अभ्यासलो. त्यावर आधारित बरीच उदाहरणे सोडवली आणि ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन्स फाइंड केले होते. आता सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याची अजून एक पद्धत इथे अभ्यासायची आहे. त्या मेथडचं नाव आहे डिटर्मिनंट मेथड किंवा याच मेथडला क्रॅमर्स रूल किंवा क्रॅमर्स मेथड असं सुद्धा म्हणतात. कारण ही मेथड पहिल्यांदा क्रॅमर्स नावाच्या गणितज्ञांनी सांगितलेली आहे, याची ओळख करून दिलेली आहे. म्हणून हा मेथड क्रॅमर्स रूल या नावाने सुद्धा ओळखल्या जातो. मग या मेथडमध्ये सायमल्टेनियस इक्वेशन्स कशी सोडवतात त्याच्या पूर्वी, ते अभ्यासण्याच्या पूर्वी हे डिटर्मिनंट म्हणजे काय, डिटर्मिनंटचा अर्थ काय ते पहिल्यांदा आपण समजावून घेऊ. सुरुवातीला हे डिटर्मिनंट कळण्यासाठी मी ए, बी, सी आणि डी अशा 4 संख्या घेतो आणि मग त्याच्या आधारे डिटर्मिनंट ही कन्सेप्ट आपण अभ्यासू. बघा, स्मॉल लेटर्स A, B, C and D are any rational numbers or irrational numbers. A, B, C, D are any real numbers. असतील तर ही जी पुढे आपण मांडणी अभ्यास करणार आहोत ती मांडणी म्हणजेच हा डिटर्मिनंट असतो. आणि मग पहा, हे कोणत्याही 4 संख्या असतील तर या अशा एका चिन्हात या पद्धतीने लिहिले जातात. पहिल्यांदा A, इथे B, इथे C आणि इथे D. ही जी मांडणी आहे, संख्याच्या याच मांडणीला डिटर्मिनंट असं म्हणतात. यामध्ये A आणि B ह्या 2 संख्या मी जे ब्रॅकेट मध्ये लिहिलेले हा या डिटर्मिनंट मधला एक रो असं म्हटलं जातो. रो म्हणजे रांग. आणि C, D हा या डिटर्मिनंटचा दुसरा रो. अशा ह्या 2 रांगा या डिटर्मिनंट मध्ये मांडलेल्या आहेत. आणि A, C ही अशी जी मांडणी आहे याला कॉलम असं म्हणतात. कॉलम म्हणजे उभा स्तंभ. आणि दुसरा एक कॉलम या डिटर्मिनंट मध्ये आहे B, D. एकंदरीत या डिटर्मिनंट मध्ये 2 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. म्हणून हा डिटर्मिनंट 2 ऑर्डर असलेला डिटर्मिनंट आहे असं म्हणतात. ऑर्डर या डिटर्मिनंटचा कसा ठरवतात मग? यामध्ये असलेले रोज ची संख्या आणि यामध्ये असलेल्या कॉलमची संख्या यावरून या डिटर्मिनंटचा ऑर्डर ठरतो. मग या डिटर्मिनंट मध्ये 2 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. म्हणून या डिटर्मिनंटचा ऑर्डर किती सांगितलेला आहे? 2. कळलं? बघा, A, B एक रो, C, D दुसरा रो, आडवी रांग आणि असे उभे कॉलम स्तंभ A, C
आणि हा दुसरा स्तंभ BD. हा झाला 2 रोज आणि 2 कॉलम असलेला, म्हणजेच ज्या डिटर्मिनंटचा ऑर्डर 2 आहे असा हा डिटर्मिनंट. मग हा डिटर्मिनंट म्हणजे एक नंबर असतो. थोडक्यात या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला माहित करता येतं, फाइंड करता येतं. आणि ते करण्यासाठी नीट लक्षात घ्या, पहिल्यांदा A आणि D या दोन संख्यांचा गुणाकार करायचा. बघा, A इंटू D, आणि मग हा गुणाकार झाल्यानंतर या गुणाकारातून मायनस करायचे या B आणि C चा गुणाकार. क्रम महत्वाचा आहे. पहिल्यांदा कोणता गुणाकार करायचा? A आणि D चाच गुणाकार पहिल्यांदा करायचा, आणि या गुणाकारातून B आणि C चा गुणाकार सबट्रॅक्ट करायचे, B इंटू C. आणि ही जी काही किंमत येईल, ही वजाबाकी जी काही व्हॅल्यू येईल, ती व्हॅल्यू या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते. थोडक्यात ती एक संख्या असते. आपण जनरलाइज करण्यासाठी A, B, C, D या संख्या घेतलो. पुढे उदाहरणामध्ये आपण यांच्या किमती घेणार आहोत, आणि मग किमती घेतल्यानंतर कळेल की इथे ही वजाबाकी एखादी संख्या येतं, आणि ती संख्या म्हणजेच या डिटर्मिनंटचा व्हॅल्यू असतो. आणि मग या प्रकारे हा झाला डिटर्मिनंट, त्यातले हे रोज, त्यातले हे कॉलम्स, आणि या प्रकारे क्रिया करून जे उत्तर येतं ते म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते. आणि लक्षात घ्या, हे जे डिटर्मिनंट आहे हे रिप्रेझेंट करण्यासाठी कॅपिटल लेटर्स वापरले जातात. उदाहरणार्थ आपण या डिटर्मिनंटला कॅपिटल A असं नाव देऊ. मीन्स दिस इज डिटर्मिनंट A, दिस इज डिटर्मिनंट P, डिटर्मिनंट Q, असं कोणतंही कॅपिटल लेटर आपल्याला डिटर्मिनंटला नाव देण्यासाठी वापरता येतं. मग प्रत्यक्षात A, B, C आणि D च्या किमती घेऊन हे डिटर्मिनंट्स मी फळ्यावर काही लिहिलेले. डिटर्मिनंट A, डिटर्मिनंट N, डिटर्मिनंट B, आणि मग परीक्षेमध्ये आपल्याला 1 किंवा 2 मार्कासाठी यावर आधारित गणित येतात. तो प्रश्न असा असतो, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. खालील डिटर्मिनंट्सचे व्हॅल्यू फाइंड करा. मग 1 येईल किंवा परीक्षेत एकापेक्षा जास्त येतील. आणि मग फक्त इथे आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलेले. मी आता सांगितल्याप्रमाणे हे डिटर्मिनंट सिम्प्लिफाय करायचं आहे, सोडवायचं आहे, आणि मग व्हॅल्यू फाइंड करायची. बघा, डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करताना A, B, C आणि D घेऊन काय केलं होतं आपण? लक्षात ठेवा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय, आणि ते करताना हाच गुणाकार पहिल्यांदा करायचा. लक्षात घ्या, A आणि D चाच गुणाकार पहिल्यांदा करायचा, तरच उत्तर बरोबर येईल. अदरवाइज क्रम बदलला की उत्तर चुकतं. मग या दोघांचा गुणाकार इथे आपण ब्रॅकेटमध्ये लिहू, 5 इंटू 9. बघा, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू इक्वल टू फाइंड करतोय आपण, आणि या गुणाकारातून मायनस करायचे या दोघांचा गुणाकार B इंटू C. B ची व्हॅल्यू 3 आहे इंटू C ची व्हॅल्यू 7 आहे. आणि मग पुढे इक्वल टू देऊन पुढेच लिहिता येतं. हा ब्रॅकेट सोडवायचे, या दोघांचा गुणाकार 45 मायनस या दोघांचा गुणाकार 21, आणि या दोघांची वजाबाकी 24, जी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे. मग या प्रकारे दिलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला या पद्धतीने फाइंड करता येतं. पुढचा डिटर्मिनंट पहा.
हाच गुणाकार पहिल्यांदा करायचा. मुद्दामून मी ॲरो दाखवतोय, नीट लक्षात घ्या. -8 आणि 4 चा गुणाकार हा -8 इंटू हा 4. इथे स्मॉल ब्रॅकेट आल्यामुळे स्क्वेअर ब्रॅकेट करायचं आणि या गुणाकारातून मायनस करायचे आपल्याला या दोघांचा गुणाकार -3 इंटू 2. पुन्हा इथे मध्ये स्मॉल ब्रॅकेट आलेले स्क्वेअर ब्रॅकेट करून घ्यायचं इज इक्वल टू या दोघांचा गुणाकार 32 आणि चिन्हाच्या नियमाप्रमाणे मायनस येते, हा सबट्रॅक्शनचा मायनस आणि या दोघांचा गुणाकार -6 इज इक्वल टू हा मायनसचा 32 आणि इथे मात्र या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन होतं, मायनस मायनस प्लस 6 येतो आणि मग येणारं उत्तर बघा चिन्हाच्या नियमाप्रमाणे अपोजिट साइन आहेत, वजाबाकी होतं. 32 मधून 6 गेले 26 येतात आणि मोठ्या मॅग्निट्यूडचा साइन हा मायनस आहे. हे झाले -26 डिटर्मिनंट यांची व्हॅल्यू. आता पुढचा डिटर्मिनंट आहे बी. यामध्ये मात्र इरॅशनल नंबर्स आहेत, सर्ट्स आहेत. सर्ट्सच्या क्रिया आपण 9वी मध्ये शिकलो. सर्ट्सचा गुणाकार भागाकार कसा करायचा हे आपल्याला माहित आहे, मी इथे करून दाखवतो. पहा, आठवा, नीट लक्ष द्या. या दोघांचा गुणाकार 2√3 इंटू 3√3. हा ब्रॅकेट नाही केला तरी चालतं. मायनस या दोघांचा गुणाकार 9 इंटू 2 इज इक्वल टू. पाहता या दोघांचा गुणाकार करताना नीट लक्ष द्या. हा 2 आणि 3 या दोघांचा गुणाकार करायचा. 2 आणि 3 चा गुणाकार 6 येतो, मनातल्या मनात लक्षात ठेवा. आणि नंतर हा √3 आणि हा √3 या दोघांचा गुणाकार मात्र 3 येतो, आपल्याला माहित आहे. कारण सर्ट्सच्या नियमाप्रमाणे ऑर्डर यांचे सेम असल्यामुळे या रॅडिकल्सचा गुणाकार होतो 3 3 जा 9 आणि मग 9 चा स्क्वेअर रूट हा 3 येतो. म्हणून लक्षात घ्या √3 आणि √3 चा गुणाकार 3 आणि 3 आणि 2 चा गुणाकार 6 आला होता. म्हणजे मी इथे रफ मध्ये लिहितो 3 आणि 2 चा गुणाकार 6 गुणिले √3 आणि √3 चा गुणाकार 3. थोडक्यात या ब्रॅकेटचा गुणाकार 6 18 येतो, मायनस 9 आणि 2 चा गुणाकार 18 आणि मग 18 - 18 0. ही या डिटर्मिनंट बी ची व्हॅल्यू आली. या पद्धतीने डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायला सांगतात. 1 किंवा 2 मार्कामध्ये हे प्रश्न येतात, ही उदाहरणं येतात आणि मग याच मेथडचा वापर करून, याच कन्सेप्टचा वापर करून क्रॅमर्सच्या गणितज्ञाने सायमल्टेनियस इक्वेशन सोडवता येतात हे पहिल्यांदा सांगितलेले आहे. म्हणून आपण पुढच्या भागात सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्यासाठी ॲक्च्युअल या डिटर्मिनंटचा कसा यूज होतो ते आपण ॲक्च्युअल उदाहरण सोडवल्यानंतर मग या डिटर्मिनंट्सचा यूज करून हे दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायचे. परीक्षेत प्रश्न तसंच असतो. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय डिटर्मिनंट मेथड किंवा युजिंग क्रॅमर्स रूल असं सुद्धा म्हणतात. मी सांगितलेले तत्पूर्वीच की ही मेथड पहिल्यांदा क्रॅमर्सच्या गणितज्ञाने ओळख करून दिलेली आहे, म्हणून या मेथडचं नाव क्रॅमर्स रूल असं सुद्धा म्हटलं जातं. मग सायमल्टेनियस इक्वेशन्स या मेथडने सोडवताना सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या, दिलेले इक्वेशन
एका विशिष्ट फॉर्म मध्येच असावे लागतात. जसे हे दिलेले पहा, पहिल्यांदा x टर्म, नंतर y टर्म, आणि हा कॉन्स्टंट हा इक्वलच्या राईट साइडलाच असायला पाहिजे. हा अपेक्षित फॉर्म मध्ये आहे. दुसरं इक्वेशन पण आपल्याला ज्या फॉर्म मध्ये असायला पाहिजे त्याच फॉर्म मध्ये दिलेलं आहे. पहिल्यांदा एक व्हेरिएबल टर्म, दुसरा व्हेरिएबल टर्म, आणि कॉन्स्टंट मात्र कुठे असायला पाहिजे? राईट साइडला. जेव्हा नसेल तेव्हा ते सिंप्लिफाय करायचं. पुढे एखादं उदाहरण आल्यानंतर सांगेल. या उदाहरणात लक्षात घ्या, दोन्ही इक्वेशन ही रिक्वायर्ड फॉर्म मध्ये आहेत, अपेक्षित फॉर्म मध्ये आहेत. हे सुरुवातीचे दोन व्हेरिएबल टर्म लेफ्ट साइडला पाहिजेत आणि कॉन्स्टंट कुठे असायला पाहिजे? राईट साइडला. थोडक्यात मी याचा जनरल फॉर्म लिहून दाखवतो. नेहमी डिटरमिनंट मेथडने सोडवताना सायमल्टेनियस इक्वेशन याच फॉर्म मध्ये असायला पाहिजे. पहा, ax प्लस by इज इक्वल टू कॉन्स्टंट c. a b c हे कोणते रियल नंबर असतील, x आणि y कोणते काय असतील? व्हेरिएबल. मग दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन्स या फॉर्म मध्येच असायला पाहिजेत. नसतील तर ते कन्वर्ट करून घ्यायचं. मग या फॉर्म मध्ये ऑलरेडी ही दिलेली इक्वेशन आहेत, म्हणून आपण डायरेक्ट रीत सुरू करू. पहा, ह्याची सोल्युशन, ह्याची रीत. ही इक्वेशन मी पहिल्यांदा एकाखाली एक लिहितो, जेणेकरून पुढे आपल्याला किमती लिहिणं सोपं होईल. सेकंड इक्वेशन 2x प्लस 4y इज इक्वल टू -10. मग हे दोन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स दिलेली आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन दिलेली आहेत. ही आपल्याला डिटरमिनंट मेथडने सोडवायची आहेत. ही सोडवताना पहिल्यांदा कंपल्सरी या फॉर्म मध्ये असायला पाहिजेत, ती ऑलरेडी आहेत. मग आता पुढची स्टेप लक्षात घ्या. 3 स्टेप मधून हे उदाहरण सोडवायचं. ही मेथड अप्लाय करायची. पहिल्या स्टेप मध्ये दिलेले इक्वेशन या फॉर्म मध्ये पाहिजे, जे ऑलरेडी आहेत. दुसऱ्या स्टेप मध्ये डिटरमिनंट्सच्या किमती काढून घ्यायच्या. त्या कशा काढायच्या सांगतो मी. डिटरमिनंट d ची किंमत काढायची, नंतर dx ची किंमत काढायची, आणि नंतर dy ची किंमत काढायची. ही दुसरी स्टेप आहे. आणि मग तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला उत्तर शोधता येईल. पहिली स्टेप पूर्ण झालेली. आता आपण ही दुसरी स्टेप करू, ज्यामध्ये डिटरमिनंट d, डिटरमिनंट dx आणि डिटरमिनंट dy च्या किमती काढायच्या. त्या अशा काढायचे. पहा, डिटरमिनंट d इज इक्वल टू डिटरमिनंट d ची व्हॅल्यू फाइंड करताना इथे कोणत्या संख्या घ्यायच्या? पहा, लक्ष द्या. बघा, स्टँडर्ड फॉर्मशी जर आपण हे इक्वेशन कंपेअर केलं तर आपल्याला a b c च्या किमती लिहिता येतात. x चा कोएफिशिएंट म्हणजे a ची व्हॅल्यू असतं, y चा कोएफिशिएंट म्हणजे b ची व्हॅल्यू असतं, आणि हा कॉन्स्टंट म्हणजे c ची व्हॅल्यू असतो. बरोबर. मग ही दोन इक्वेशन असल्यामुळे आपण या दोघांना जर aच म्हटलो तर कन्फ्युजन होईल. म्हणून सोपं होण्यासाठी हा पहिला इक्वेशन आहे, म्हणून यांना a1 b1 c1 म्हणतात. आणि हा सेकंड इक्वेशन आहे, म्हणून याला a2 b2 आणि c2 म्हटलं जातं, सोपं होण्यासाठी. मग ते सर्व इथे लिहित बसण्याची गरज नाही. इथे फक्त लक्षात घ्या, डिटरमिनंट d ची किंमत काढण्यासाठी इथे 2 कॉलम्स लिहायचे, किंवा आपण त्यांना 2 ओळी म्हटलं तरी चालतो. असे आडवे लिहिलं तर ओळी, उभे लिहिलं तर कॉलम. मग इथे डिटरमिनंट d मध्ये ही जी 2 कॉलम लिहायची आहेत ती कोणत्या संख्यांची कॉलम लिहायची? पहा, पहिला कॉलम म्हणजे ह्या x व्हेरिएबलचे कोएफिशिएंट्स लिहायचे. बघा, मी लिहितो इथं 5 आणि 2. आणि हा सेकंड कॉलम म्हणजे y व्हेरिएबलचे कोएफिशिएंट्स
3 आणि 4. आणि ह्या किमती लिहिताना लक्षात घ्या, चिन्हासहित विचारात घ्यायचे. तुम्हाला माहित आहे व्हेरिएबलचा कोइफिशियंट लिहिताना त्याचा चिन्ह विचारात घेतला जातो. इथं ह्या चारही संख्या पॉझिटिव्ह आहेत म्हणून आपण चिन्ह लिहिलेलं नाही, पण जेव्हा निगेटिव्ह असतं तेव्हा त्याच्या पाठीमागे चिन्ह लिहावं लागतं, लक्षात घ्या. मग या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड करायची आत्ताच आपण पाहिलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करता येतं. आणि गुणाकार करताना हा गुणाकारच पहिल्यांदा करायचा, a × d म्हणजे 5 × 4 मायनस हा दोघांचा गुणाकार 3 × 2 आणि मग इज इक्वल टू 5 4 जा 20 मायनस 3 2 जा 6, या दोघांची वजाबाकी येतं 14. ही 14 या डिटर्मिनंट d ची व्हॅल्यू आहे. मग याचप्रमाणे पुढे डिटर्मिनंट dx ची किंमत काढायची. बघा मी इथे लिहिलेलं आहे डिटर्मिनंट dx आणि dy च्या किमती ह्या सेकंड स्टेप मध्ये काढून घ्यायचे, ज्यामध्ये d ची किंमत काढलो. आता कोणाची किंमत काढायची, dx ची. मग ही किंमत काढताना पुन्हा इथे दोनच कॉलम लिहायचे आपल्याला. मग हे दोन कॉलम कोणते लिहायचे लक्षात घ्या. हे जे वर आपण डिटर्मिनंट मध्ये दोन कॉलम लिहिलो, यातला एक कॉलम वगळायचे, काढून टाकायचे आणि त्याच्याऐवजी दुसरा कोणता कॉलम लिहायचा आहे बघा मी इथे सांगतो. आणि एक हिंट देतो, लक्षात ठेवा. हे लक्षात राहण्यासाठी याला आपण असं म्हणू, dx चा अर्थ असं लक्षात ठेवा आपण, डिलीट द कोएफिशिएंट्स ऑफ x. काय लक्षात ठेवायचं, डिलीट द कोएफिशिएंट्स ऑफ x. म्हणजे या डिटरमिनंट मध्ये आपण जे दोन कॉलम्स लिहिले होते, x चे कोएफिशिएंट आणि हे y चे कोएफिशिएंट्स, यामधला x च्या कोएफिशिएंटचा कॉलम काय करायचं, डिलीट करायचं, लिहायचं नाही, वगळायचं. आणि मग y च्या कोएफिशिएंटचा कॉलम इथे ॲज इट इज लिहायचा. आणि मग x च्या कोएफिशिएंटचा जो कॉलम आपण डिलीट केलो, या ठिकाणी हा कॉन्स्टंटचा कॉलम लिहायचा आहे. बघा कॉन्स्टंट नंबर पहिल्या इक्वेशन मध्ये -11 आहे आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये -10 आहे. थोडक्यात डिलीट द कॉलम ऑफ x म्हणा किंवा डिलीट द कोएफिशिएंट्स ऑफ x म्हणा. याच डिटरमिनंट मधला x च्या कोएफिशिएंटचा कॉलम डिलीट केलो आणि कॉन्स्टंटचा कॉलम इथे सबस्टिट्यूट केलो, प्लेस केलो आणि मग पुन्हा सोडवायचे, व्हॅल्यू काढायचे. हा -11 × 4, यामधून मायनस करायचं 3 × -10. लक्षात घ्या मध्ये स्मॉल ब्रॅकेट आला की बाहेर स्क्वेअर ब्रॅकेट करायचं. आणि मग या दोघांचा गुणाकार -44 आणि हा सबट्रॅक्शनचा मायनस आणि या दोघांचा गुणाकार -30 येतो. पुढे -44 हा मायनस इंटू मायनस +30 होतो आणि मग या दोघांची वजाबाकी येतं. -14 ही या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे, डिटर्मिनंट dx. सेम याच प्रमाणे आता पुढचा लक्षात ठेवा, dy या डिटर्मिनंटचा अर्थ, हा जो मूळ डिटर्मिनंट आहे, आता ह्याच लक्षात घ्यायचं आणि लक्षात घ्यायचं, हा जो मूळ डिटर्मिनंट आहे ज्याच्यातला आपण x चा कॉलम डिलीट करून कोएफिशिएंटचा कॉन्स्टंटचा कॉलम ठेवलो. आता याच डिटर्मिनंट मध्ये y चा कॉलम डिलीट करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. dy म्हणजे डिलीट द कोएफिशिएंट्स ऑफ y, dx म्हणजे डिलीट द कोएफिशिएंट ऑफ x आणि dy म्हणजे डिलीट द कोएफिशिएंट्स ऑफ y. या डिटर्मिनंट मध्ये y चे कोएफिशिएंट्स डिलीट करायचे, म्हणजे x चे कोएफिशिएंट जशाच तसे लिहायचे आणि मग y चे कोएफिशिएंट डिलीट करून या ठिकाणी कॉन्स्टंट्सचा कॉलम लिहायचा आहे -11 आणि -10.
थोडक्यात या डिटर्मिनंटमध्ये पहिल्यांदा हा कॉलम डिलीट करून कॉन्स्टंट ठेवायचे, नंतर हा कॉलम डिलीट करून कॉन्स्टंट ठेवायचे. ओके. पुढे या दोघांचा गुणाकार 5 इंटू -10 आणि मग सबट्रॅक्शन -11 इंटू 2 इज इक्वल टू या दोघांचा गुणाकार -50 हे मायनस या दोघांचा गुणाकार -22 पुढे -50 हा मायनस मायनस +22 होईल आणि मग या दोघांची वजाबाकी 28 येईल आणि मोठ्या मॅग्निट्यूडचा साइन मायनस येईल. ह्या झाल्या 3 डिटर्मिनंट्सच्या किमती ज्या सेकंड स्टेपमध्ये काढायचं म्हटलं होतं. डिटर्मिनंट डी ची व्हॅल्यू हे 14 आली, डिटर्मिनंट डी एक्स ची व्हॅल्यू -14 आली, डिटर्मिनंट डी वाय ची व्हॅल्यू -28 आली. फर्स्ट स्टेप झाली, सेकंड स्टेप झाली. आता महत्त्वाचं आहे थर्ड स्टेप, ज्यामध्ये क्रॅमर्स यांनी जे सूत्र सांगितलेलं आहे त्या सूत्राच्या आधारे x आणि y च्या किमती काढायच्या. सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचं म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला, त्यातल्या व्हेरिएबल्सच्या किमती काढायच्या. मग त्या किमती काढण्यासाठी त्यांनी असं सांगितलेलं आहे, बाय क्रॅमर्स रूल. इथे असं लिहिता येतं आपल्याला उत्तर शोधताना, x ची व्हॅल्यू काढण्यासाठी हे जे 3 डिटर्मिनंट आलेत नीट लक्षात घ्या, यांच्यामध्ये भागाकार करायचं. या पद्धतीने x ची किंमत काढण्यासाठी जो काही डिटर्मिनंट dx आलेला आहे या व्हॅल्यूला d ने भागायचं आहे आणि y ची किंमत काढण्यासाठी जो काही डिटर्मिनंट dy ची व्हॅल्यू आलेली आहे त्याला पण d नेच भागायचं आहे आणि मग x आणि y च्या किमती आपल्याला मिळतील. पहा, डिटर्मिनंट dx ची व्हॅल्यू -14 मिळालेली आहे आणि डिटर्मिनंट d ची व्हॅल्यू 14 मिळालेली आहे. या दोघांचा भागाकार -1 येतो. हे -1 x ची व्हॅल्यू आहे आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी डिटर्मिनंट dy च्या व्हॅल्यूला ती आलेली आहे -28. याला डिटर्मिनंट d च्या व्हॅल्यूने म्हणजे 14 ने भागायचं आहे आणि या दोघांचा भागाकार येतो -2 जी y ची व्हॅल्यू आहे आणि मग शेवटी उत्तर लिहायचं आहे. therefore x is equal to -1 and y is equal to -2 is a solution. मग या पद्धतीने दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन्स डिटर्मिनंट मेथडने किंवा क्रॅमर्स रूलने या पद्धतीने सॉल्व करता येतात, ज्यातून आपल्याला व्हेरिएबल्सच्या किमती मिळवता येतात, म्हणजेच सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन्स फाइंड करता येतात.